ऑफिसच्या चक्रा मारायचं बंद करा. 2026 मध्ये घर बसल्या मोबाईल वरून नवीन राशन कार्ड कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. एजंटला पैसे देण्याची अजिबात गरज नाही. स्मार्ट पीडीएस 2.0 वरून फक्त 5 मिनिटात राशन कार्डसाठी स्वतः अर्ज करा. राशन कार्डचा फॉर्म भरताना ही एक चूक करू नका, नाही तर अर्ज रिजेक्ट होईल. जाणून घ्या अर्ज करण्याची योग्य पद्धत. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या घरात अजून राशन कार्ड बनवलेलं नाही का? किंवा राशन कार्ड बनवण्याचं म्हटलं की तुम्हाला सरकारी कार्यालयाच्या लांबलचक रांगा आणि एजंटचे हेलपाटे आठवतात. तर मग आता काळजी करू नका, कारण 2026 मध्ये राशन कार्ड बनवण्याची पद्धत पूर्णपणे बदलली असून ती अत्यंत सोपी झाली आहे. आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर वरून नवीन राशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. पण लक्षात ठेवा, फॉर्म भरताना झालेली एक छोटीशी चूक सुद्धा तुमचा अर्ज रिजेक्ट करू शकते. म्हणून कोणती कागदपत्रे लागतील, कुटुंबातील सदस्यांची नावे कशी जोडायची, बँक खाते आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करताना कोणती काळजी घ्यायची आणि अर्ज केल्यानंतर राशन कार्ड किती दिवसात मिळतं, या सगळ्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी आज तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल. आणि व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी आमच्या बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तर आता सगळ्यात पहिली प्रोसेस आहे की सुरुवात कशी करायची. तर नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी आता कोणतेही एजंटला पैसे देण्याची गरज नाही. 2026 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने मिळून स्मार्ट पीडीएस 2.0 ही नवीन आणि आधुनिक पोर्टल सुरू केली आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर मध्ये कोणताही ब्राउझर ओपन करायचा आहे, जसे की गुगल क्रोम. तिथे स्मार्ट पीडीएस 2.0 टाइप करून सर्च करा. तुमच्या समोर सरकारची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. मग त्यानंतर वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला तिथे सिटीजन लॉग इन हा पर्याय दिसेल, तो निवडायचा आहे. आता तुमच्या समोर दोन पर्याय येतील. जर तुमच्याकडे आधीपासून रेशन कार्ड असेल आणि त्यात बदल करायचा असेल तर पहिला पर्याय वापरावा लागेल. पण आपण नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करत असल्यामुळे तर आपल्याला लॉग इन विथ आधार OTP या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. इथे तुमचा आधार नंबर टाका, स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरा आणि जनरेट OTP वरती क्लिक करा. तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक OTP येईल, तो टाकून व्हेरीफाय करा आणि तुमचा लॉग इन यशस्वीरित्या पूर्ण होईल. आता आपण बघूया की आवश्यक कागदपत्रे तुम्हाला काय लागतील अर्ज प्रक्रियेसाठी. तर लॉग इन केल्यावरती स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला एक मेन्यू दिसेल. तिथल्या RC ऍप्लिकेशन या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर अप्लाय न्यू रेशन कार्ड हा पर्याय निवडा. बरं मित्रांनो, एक महत्त्वाची टिप, फॉर्म भरायला सुरुवात करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर मध्ये एका वेगळ्या फोल्डर मध्ये स्कॅन करून ठेवा, जेणेकरून फॉर्म भरताना गडबड होणार नाही. आता आवश्यक कागदपत्रे आहे ते मी तुम्हाला सांगते. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, कुटुंबाचा पत्त्याचा पुरावा जसे की वीज बिल आहे, पाणी बिल आहे किंवा टेलिफोन बिल आहे. तिसरं म्हणजे कुटुंबातील मुख्य व्यक्तीचा पासपोर्ट साइज फोटो आणि पासबुक. परत उत्पन्न किंवा जातीचा दाखला सुद्धा आपल्याला लागेल. ही सर्व कागदपत्रे तयार असल्यास खाली दिलेल्या प्रोसेस बटनावरती क्लिक करा. आता मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर रेशन कार्डचा मुख्य फॉर्म तुमच्या समोर उघडेल. शासनाच्या नियमानुसार राशन कार्ड हे कुटुंबातील ज्येष्ठ महिला सदस्याच्या नावावरती बनवले जाते. त्यामुळे तुमच्या घरातील 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला सदस्याला कुटुंब प्रमुख बनवणे अधिक योग्य ठरेल. आता हे सगळं झाल्यावरती आपल्याला तिथे वैयक्तिक माहिती भरायची आहे. सर्वप्रथम कुटुंब प्रमुखाचे संपूर्ण नाव तिथे द्यायचे. वडिलाचे नाव, आईचे नाव, लिंग आणि जन्म तारीख अचूक भरा. परत वैवाहिक स्थिती जसे की तुम्ही मॅरिड आहे, अनमॅरिड आहे हा ऑप्शन निवडा. विवाहित असल्यास पती पत्नीचे नाव टाका आणि मोबाईल नंबर टाकून तो OTP द्वारे व्हेरीफाय करून घ्या. आता हे झाल्यानंतर चूज फाईल वरती क्लिक करून कुटुंब प्रमुखाचा फोटो अपलोड करा. फोटो अपलोड झाल्यावरती स्क्रीनवर त्याचा प्रिव्ह्यू दिसेल. आता तिथे व्यवसाय आणि शिक्षणचा कॉलम आपल्याला भरायचा आहे. कुटुंब प्रमुख काय काम करतात, जसे की गृहिणी असो, मजूर असो, शेतकरी, खासगी नोकरी आणि त्याचे शिक्षण किती झाले आहे याची अचूक माहिती आपल्याला निवडायची आहे. आता यानंतरचा भाग खूपच महत्त्वाचा आहे, कारण इथे झालेली चूक अर्ज नाकारण्यास कारणीभूत ठरू शकते. तर इथे वार्षिक उत्पन्नाचे डिटेल्स आपल्याला फिल करायचे आहे. इथे तुम्हाला फक्त एका व्यक्तीचे नाही तर संपूर्ण कुटुंबाचे मिळून एका वर्षाचे एकूण उत्पन्न किती आहे ते टाकायचे आहे. तुमच्याकडे उत्पन्न
उत्पन्न दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट असल्यास त्याचा ID नंबर टाकायचा आहे आणि 2026च्या नवीन नियमानुसार हा ID काही ठिकाणी ऐच्छिक करण्यात आला आहे. तर तुमचे ओळख पुरावे सुद्धा सोबत ठेवा, जसे की तुमच्याकडे पॅन कार्ड आहे किंवा मतदार ओळखपत्र असल्यास त्याचा नंबर नक्की टाका. त्यामुळे पडताळणी प्रक्रिया जलद होते. परत जात प्रवर्गाच्या तिथे तुमची जात श्रेणी जशी की जनरल आहे, OBC आहे, SC आहे, ST आहे ते अचूक निवडा. OBC आल्यास क्रीमी लेयर किंवा नॉन क्रीमी लेयर हे स्पष्ट करा आणि आवश्यक असल्यास जातीचा दाखला अपलोड करा. परत लास्ट आहे की विशेष प्रवर्ग आपल्याला निवडायचा आहे. जसं कुटुंबात कोणी गंभीर आजारी आहे किंवा दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याची माहिती द्या, अन्यथा नो या पर्यायावरती क्लिक करा. आता नेक्स्ट स्टेप येते कुटुंबातील इतर सदस्यांची नावे जोडणे. जर तुम्हाला रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील इतर सदस्यांची नावे जोडायची असतील तर नॉन सिंगल फॅमिली मेंबर हा पर्याय निवडा आणि खाली दिलेल्या ऍड ॲडिशनल मेंबर या बटनावरती क्लिक करा. आता ज्याप्रमाणे आपण कुटुंब प्रमुखाची माहिती भरली त्याचप्रमाणे प्रत्येक सदस्याचे नाव, जन्मतारीख, मुख्य व्यक्तीशी असलेले नाते आणि त्यांचे आधार नंबर टाकून त्यांच्या आधार कार्डची प्रत अपलोड करा. जर तो सदस्य काही कमवत नसेल तर उत्पन्नाच्या रकान्यात 0 लिहा आणि माहिती भरून झाल्यास सेव्ह वरती क्लिक करा. याच पद्धतीने कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे एक एक करून जोडून घ्या. आता नेक्स्ट स्टेप येते गॅस, बँक तपशील आणि राशन दुकान निवडणे. तर मित्रांनो, आता आपण अर्जाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. तुमच्या घरी गॅस कनेक्शन असल्यास येस करा आणि कंपनीचे नाव किंवा एजन्सीचे नाव व ग्राहक नंबर भरा. नसेल तर नो वरती क्लिक करा. नंतर बँक डिटेल्स भरायचे आहे. कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, शाखा आणि IFSC कोड अचूक भरा. तुम्ही हवा असल्यास वारसदार म्हणजे नॉमिनी देखील जोडू शकता. तुमच्या पत्त्यानुसार तुमच्या परिसरातील सरकारी राशन दुकानाची यादी दिसेल. तुमच्या घराच्या सर्वात जवळ असलेल्या दुकानदाराला पहिली पसंती द्या, जेणेकरून धान्य आणणे सोपे जाईल. आता लास्ट स्टेप आहे कागदपत्रे अपलोड करणे आणि फायनल सबमिट ऑप्शन क्लिक करणे. आता पत्त्याचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे PDF फॉर्म मध्ये अपलोड करा. सर्व माहिती भरून झाल्यावरती सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर संपूर्ण अर्जाचा प्रिव्ह्यू उघडेल. नाव, आधार नंबर, बँक खाते आणि सदस्याचे नाव व्यवस्थित तपासून घ्या. सर्व काही बरोबर असल्यास सेव्ह ॲप्लिकेशन किंवा सबमिट वरती क्लिक करा. आता तुमचा अर्ज व्यवस्थितरित्या सबमिट होईल आणि स्क्रीनवरती एक ॲप्लिकेशन नंबर दिसेल. त्याचा आपल्याला काय करायचं, स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे किंवा नंबर लिहून ठेवायचा आहे. भविष्यात अर्जाची स्थिती तपासण्यासाठी हा नंबर खूप उपयोगी पडेल. आता हे सगळं तर झालं. राशन कार्ड कधी आणि कसे मिळणार, तर अर्ज सबमिट झाल्यानंतर तो अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तपासण्यासाठी जातो. सर्व कागदपत्रे आणि माहिती योग्य असल्यास साधारणपणे 7 ते 10 दिवसांच्या आत राशन कार्ड मंजूर केले जाते आणि तुमचा डिजिटल राशन कार्ड नंबर जारी होतो. आता काही राज्यांमध्ये किंवा काही विशेष मॅटर्समध्ये स्थानिक पडताळणीसाठी तुम्हाला या अर्जाची प्रिंट आउट आणि कागदपत्रांची झेरॉक्स प्रति तहसील कार्यालयात किंवा राशन दुकानात जमा कराव्या लागू शकतात. आता अर्ज मंजूर झाल्यावरती तुम्ही याच पोर्टलवरून किंवा डिजिलॉकर ॲपवरून तुमचे डिजिटल राशन कार्ड डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही 2026 मध्ये घर बसल्या नवीन राशन कार्डसाठी अर्ज करू शकता. जर या व्हिडिओमुळे तुम्हाला मदत झाली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बॉसवाला मराठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं राशन कार्ड अर्ज भरताना काही अडचण आली का हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मी आणि माझी टीम तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.